कसे बरे ना, बरेच असतील आणि बरेच पाहिजे। मी आता करणार आहे हे केळ्याचे चिप्स। याच्यासाठी घेतले हे केळं, हे बघा हे केळं घेतले आणि हे त्या यानं करून पाहिले, दुसऱ्या खिसणीनं खिसून पाहिले तर हे खूप बारीक येत आहे, तर त्यानं आपल्याला खिशाचं नाही आहे। तर हे केळं शिलून घेतले, याचे साल काढून घेतली आणि हे व्यवस्थित करून घेतले। याचे चिप्स हे असे असे हे वरचं काढून घेऊ। असं हे कानी काढून न ठेवले का हे काळे पडतात आणि याला पाण्यात कधी टाकले आणि या तेलात टाकलं की जायच होईल मोठा, म्हणून याले असं शिलून मी यांना धुवून घेतलं अगोदर, मग याची साल काढून घेतली। आता याला आपण खिसून घेऊया तेलामध्ये। तर त्याच्यासाठी तेल गरम झालं का पाहू पहिले। तर हे गॅस केला मी कमी आणि तेल पाहू गरम झालं का। तेल बरोबर गरम झालेलं आहे, गॅस बारीक केलेला आहे। उपासासाठी छान हे 5-6 केळं आणले बाजारातून। असं काढून घ्यायचं, हे पूर्ण केळं सोलून घ्यायचं, असं तेलामध्ये टाकून घ्यायचं। असे छान असे केळीचे चिप्स मी तुम्हाला करून दाखवणार आहे। हे बघा किती छान निघत आहे। हे बघा हे असे छान तळून घ्यायचे। हे बघा मस्त। हे उपासाच्या दिवशी बाजारात केळी कधी भेटले ना विकायला, विकायला तर आपण घेऊन यायचे आणि त्याचे वेफर असे बनवून भाजी बनवायची, हे वेफर बनवायचे। आपण जेवणासोबत कसं हे तोंडी लावतो तसं भाजी बरोबर, केळांच्या भाजी बरोबर उपासाच्या दिवशी हे तोंडी लावायचं, छान लागते, मस्त पोट भरते। आणि हे करायचं पण बिलकुल सोपं आहे। केळी आणायची, साल काढायची, साल काढली का तिला असं खिसून कढईमध्ये तेल टाकायचं, असं खिसून हे याच्यामध्ये टाकायचं आणि असे छान प्रकारचे तळून घ्यायचे। बघा कसा खुसखुशी आवाज येतो। असे तळून घ्यायचे आणि छान मस्त केळीच्या भाजी बरोबर हे वेफर तोंडी लावायचे। हे बघा हे एवढे मी तळून घेतले। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकू, उपास नसला तर हळद टाका। आता काही उपास नाही आहे कोणाचा, म्हणून मी हे थोडी हळद टाकते आणि थोडी चटणी टाकते। हे बघा हळद मिरची चटणी टाकायची। हे बघा हे मीठ पण टाकू। हे बघा हे मीठ पण चवीनुसार मीठ टाकायचं, नाही तर खारट नाही करायचं। हे बघा मला हातानंच मिठाचा अंदाज येतो, चमच्यानं मिठाचा अंदाज येत नाही। आणि हे चटणी पण टाकून घ्यायची, 2-3 चमचे चटणी टाकायची आणि छान असं हे हलवून घ्यायचं असं या चाळणीमधून। हे बघा कसा आवाज येतोय, छान येतो ना। हे छान झाले। हे बघा हे कुचकून मोडतील। हे बघा किती भुगा झालाय, छान मस्त असे कुरकुरीत झाले। एक खाऊन दाखवू का। हे बघा मस्त झाले, चव पण छान झाली। असं खाऊन पाहायचं, थोडंसं मीठ वगैरे लागलं तर परत टाकायचं, पण याच्यात काही मीठ वगैरे लागत नाही। एखादी चिटकलं असं तर कढईमध्ये झाऱ्यानं काढायचा प्रयत्न करायचा, नाही निघलं तर आपल्याजवळ छोटी कढई असते, त्या लोकांजवळ मोठी कढई असते आणि आपल्याजवळ एक खिसणी पण नसते। मी या खिसणीनं केले बघा, या खिसणीनं केले। आपल्याजवळ ती जाड खिसणी बी नसते, म्हणून हे असे गोल गोल झाले, पण छान झाले। उपासाला घरी खायसाठी करण्यासाठी छान झाले। पण या प्लेटमध्ये हे काढून घेऊ। हे बघा किती छान झाले कुरकुरीत। हे बघा हे मस्त असे कुरकुरीत झालेले आणि आपण छान असं पायाखाली येते नाही, पायाखाली आले की मग ते घर पण तेलकट होईल आणि पाय एकदा तेलकट झाला की पूर्ण घर तेलकट होईल चालत गेलं की, म्हणून मी ते उचलून बाजूला केले।
हे बघा हे पण होत आहे. हे चिप्स इतके छान झालेले, मी तुम्हाला करून दाखवलेले, किसणी नव्हती म्हणून हे असे गोलगोल आणि पातळ झालेले. हे खूप छान झाले. आणि केळ्यांची भाजी बनवायची आणि त्याच्याबरोबर हे मस्त कुरकुरीत तोंडी लावायची असे उपासाच्या दिवशी, छान लागता. मस्त झाले. हे आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा बरं का. घंटीचं बटन दाबलं की माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले दिसेल, म्हणून तुम्ही घंटीचं बटन दाबा.